नमस्कार मित्रांनो, आज बनवूया पौष्टिक मेथीचे लाडू। थंडीमध्ये मेथीचे लाडू खूपच फायदेशीर असतात। थंडी म्हटली म्हणजे सगळ्यांच्या घरी मेथीचे लाडू बांधले जातात। तर ह्या प्रकारे आज आपण इथं मेथीचे लाडू बनवूया। तर चला मित्रांनो, स्वादिष्ट आणि पौष्टिक मेथीचे लाडू बनवायला स्टार्ट करूया। कढाईमध्ये 250 ग्रॅम मेथी मी इथे घालत आहे आणि छान मेथीला भाजून घ्यायचं आहे आणि सारखं फिरवतच राहायचं आहे। मेथीचे एक एक दाणा आपले भाजले गेले पाहिजे आणि तुम्ही बघू शकता इथं आपले मेथीचे कलर देखील चेंज झालेला आहे आणि छान हे भाजून झालेले आहे। तर आपण इथं काढून घेऊया। 3 से 4 चम्मच मी इथं तूप घेतलेलं आहे। तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स जे आहे थोडं थोडं परतून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही आहे। बदाम घेतलेला आहे, बदामचं कलर थोडंसं चेंज झालेलं आहे, हे आपण काढून घेऊया। काजूलाही छान परतून घ्यायचं आहे, सारखं फिरवतच राहायचं आहे ह्या प्रकारे आणि जास्त भाजायचं नाही आहे, थोडंसंच आपल्याला कलर चेंज करायचा आहे काजूचं। काजू लवकर जळतात, त्यामुळे सारखं फिरवत राहायचं आहे आणि हे बघू शकता तुम्ही काजूचे कलर चेंज झालेला आहे, हे आपण काढून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। आता आपण डिंक घ्यायचा आहे, डिंकलाही छान परतून घ्यायचं आहे। यालाही काढून घ्यायचं आहे। खारीक घेतली आहे, खारीकलाही छान परतून घ्यायचं आहे। 2 भाग मी इथं केलेली आहे खारीकची आणि आतमधली जी बी असते ती काढून घेतलेली आहे आणि छान हिलाही परतून घ्यायचं आहे। खारीकला जास्त परतवायचं नाही आहे, हे तुम्ही बघू शकता। आपण हिला काढून घ्यायचं आहे, थोडंसंच आपल्याला भाजायचं आहे। दीड किलो मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि छान गव्हाच्या पिठाला पण आपण भाजून घ्यायचं आहे। थोडं थोडं करून मी इथं गव्हाचं पीठ भाजत आहे। मध्यम आचेवरच आपल्याला भाजायचं आहे गव्हाचं पीठ आणि सारखं फिरवतच राहायचं आहे। सारखं फिरवल्याने आपलं पीठ जे आहे खाली जळणार नाही, यामुळे फिरवतच राहायचं आहे आणि छान पिठाचं कलर थोडंसं चेंज झालेलं आहे, थोडंसं अजून परतवूया। आणि इथं तुम्ही बघू शकता आपलं पीठ जे आहे एकदम छान भाजून झालेलं आहे। पहिले बघा किती व्हाईट होतं आणि ह्या प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि याला आपण आता काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला सगळं पीठ जे आहे भाजून घ्यायचं आहे। हे बघा, हे पण भाजून झालेलं आहे आणि काढून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये मेथी दाणा पिसून घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता तुम्ही मेथी जेवढी आपल्याला बारीक करता येईल तेवढी बारीक आपल्याला पिसून घ्यायची आहे, हे बघू शकता ह्या प्रकारे। आता सगळे एक एक करून ड्रायफ्रूट्स आपल्याला जाडसर पिसून घ्यायचं आहे। काजू बदामपासून सगळं ड्रायफ्रूट्स आपल्याला इथं पिसून घ्यायचं आहे। आता कढाईमध्ये तेल घालायचं आहे। 1 किलो तेल मी इथं घेतलेलं आहे आणि 1 किलो तेलामध्ये 1 किलो
गूळ मी इथं वापरत आहे. गुळाला पण छान तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि सगळे गाठोडे जे आहे तेलामध्ये गुळाचे फोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तेलाचं लाडू आपण बनवतोय, त्यामुळे तेलाला आणि गुळाला छान मध्यम आचेवर गरम होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण एक भांडं घ्यायचं आहे, टोपली, आणि त्यामध्ये आपण भाजलेलं गव्हाचं पीठ घालायचं आहे. मेथी घेतलेली आहे, पिसलेली मेथी घालायची आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स जे आहे ते घालून घ्यायचं आहे. हे सगळं मिश्रण जे आहे आपल्याला एकत्र घालून घ्यायचं आहे. रेडीमेड खोबरं आणलेलं होतं ते देखील मी इथं घालत आहे. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळं मिक्स झालेलं आहे अशा प्रकारे. आणि आता आपण बघूया आपलं तेल आणि गूळ जे आहे एकदम छान इथं झालेलं आहे. तुम्ही बघू शकता गूळ जे आहे आपलं तेलाच्या वरती यायला लागलं आहे. बस आता गॅस बंद करूया आणि ह्या मिश्रणामध्ये गूळ आणि तेल जे आहे घालून घ्यायचं आहे. आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता खूप छान आपलं सगळं जे आहे मिश्रण मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण लाडू बनवायला स्टार्ट करूया. गरम गरमच आपण लाडू बनवायला स्टार्ट करायचं आहे. आणि हे बघू शकता किती छान आपले लाडू बांधले जात आहे आणि वासही खूप छान येत आहे. आणि सगळे अशा प्रकारे आपल्याला एक एक करून लाडू बांधून घ्यायचा आहे. सगळे लाडू बनवून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पौष्टिक स्वादिष्ट मेथीचे लाडू तयार आहे.